आणि पुस्तकं वाचली पाहिजे त्यांच्या. मोबाईल मोबाईल कशाला लागत सांगा मला तुम्ही. आता पहिले लोक अभ्यास करत नव्हते का? आमच्याकडे कुठं होता मोबाईल? मग आम्ही शिकलोच का नाही? शिकलो. आज तुमच्या बरोबर प्राध्यापक म्हणून शिक्षक म्हणून तुमचे मॅडम शिक्षक आहेत का नाही तुमच्यासमोर? हे कशा म्हणून? त्यांनी पुस्तकांचाच अभ्यास केला ना. त्यांच्याकडे होता का मोबाईल? मग मोबाईलची गरज नाही. जोपर्यंत तुमचं करिअर घडत नाही विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत तर तुम्ही मोबाईलला हात लावू नका. कारण हे मोहजाळ आहे. लक्षात, हे मोहजाळ तुम्हाला खेचतोय आणि तुम्ही त्या ठिकाणी त्या जाळ्यामध्ये ओढले जातात. जसं पकडीचं जाळ आहे बघा, खूप वेळांमध्ये पकडीचं जाळ काय करत असते ती विनत 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 खूप मोठं करत असते. तसं हे रील्स असतात ना मोबाईल मधले, हे रील्स काय करतात, तुम्हाला खेचून घेताय. त्या प्रत्येक रील्स मध्ये तुम्ही अडकत जाताय. आणि आता तर मध्ये बघा तुम्ही हिल्स गेम होती, त्यानंतर पबजी गेम आहे. अक्षरशः मुलांनी सुसाईड केलेलं आहे त्या गेम्स पाहून. म्हणून हे गेम्स खेळून सुसाईड केलेलं आहे. अतिशय खूप वेळ जागायचं, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत गेम्स खेळायचे. आणि मग ह्याच्यामुळे काय होते की आपली मानसिकता बदलून जाते आणि ह्याच्यामुळे आपल्या आरोग्यावरती परिणाम होतोय. आरोग्यावरती होत असताना आपलं करिअर सुद्धा त्या ठिकाणी बरबाद होते. मग आपल्याला जीवन चांगलं जगायचंय का वाईट जगायचंय? त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, आपलं मार्गक्रमण आयुष्याचं केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर डिजिटल डिटॉक्स, जे काही डिजिटल ज्या सेवा आहेत त्या डिजिटल सेवांमध्ये सुद्धा आपण आपली खरी माहिती दिली नाही पाहिजे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणीच आपण माहिती दिली पाहिजे. आणि विवेक बुद्धी, आपली जी विवेक बुद्धी आहे, विवेक बुद्धी म्हणजे काय? ज्ञानाने संपन्न असणारा जो व्यक्ती असतो तो विवेक बुद्धीने हे असतो. पण अज्ञानी लोक विवेक असतात का? नाही. त्यांना काही करावं ते कळत नाही. म्हणून विवेक बुद्धीने आपण प्रत्येक गोष्टीचा विचार बारकाईने करणे गरजेचं आहे. आणि आपलं संरक्षण करणं गरजेचं आहे. आपल्या मालमत्तेचं संरक्षण गरजेचं आहे. आता बघा, पुढचं म्हणजे मोबाईल चोरीला गेला तर सायबर क्राईमला तक्रार नोंदवणे गरजेचं आहे. आपला मोबाईल बरेच वेळा अनावधानाने कुठं टेबलवर राहिला आणि किंवा एखाद्या बसमध्ये राहिला, गाडीमध्ये राहिला आणि आपल्या लक्षात राहत नाही तो तसाच जातो. पण आपण पुढे काही क्रिया करणं गरजेचं आहे ना. आपण त्याच्यानंतर आपली तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवणं गरजेचं आहे. का नोंदवायची? पुन्हा पुढे जाऊन तो व्यक्तीने, त्या मोबाईल चोरलेल्या व्यक्तीने जर आपल्या मोबाईल वरून काही गुन्हे केले, काही हे केला, पराक्रम केला, तर काय होणार आहे? त्याची शिक्षा त्याला नाही भेटणार. लक्षात ठेवा, ज्याच्या नावावर तो मोबाईल कार्ड आहे, ज्याच्या नावावर तो मोबाईल रजिस्टर आहे, त्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी ती शिक्षा होणार आणि त्याला जेलमध्ये जावं लागणार. म्हणून आपला पासवर्ड, आपला पॅटर्न आपण कोणाला सांगितलं नाही पाहिजे. आणि मोबाईल चोरी झाल्यानंतर पहिलं नोंदणी आपण कुठं केली पाहिजे? ह्या क्राईम जो काय तक्रार नोंदणी आहे, सायबर क्राईमची जी नोंदणी आहे, तक्रार नोंदणी, ही जिल्ह्याच्या ठिकाणी असते. लक्षात, तर त्या ठिकाणी जाऊन आपण ती नोंदणी केली पाहिजे. तेव्हा आपण आपल्या मालमत्तेचं आणि आपल्या स्वतःच्या शरीराचं रक्षण त्या ठिकाणी करू शकतो. आता आपण काय करूयात, प्रॅक्टिकल थोडे घेऊया. म्हणजे तुम्ही काय, तुमचा जो काय बर्डन आलेला आहे चेहऱ्यावरती, मनावरती, शरीरावरती, ते आपण सगळं आता घालून टाकूया. तर बघा, काही टेक्निक आहेत जे फिजिकली घटना घडल्यानंतर केले जातात. असे काही तंत्र आपण या ठिकाणी शिकूया. मला एका विद्यार्थ्याची उंच विद्यार्थ्याची गरज आहे. इथे या. आता बघा, हे टेक्निक जितक्या महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. काय काय करतोय मी, त्या सगळं लक्ष देऊन तुम्ही करायचं आहे. तुम्ही फक्त असं बघायचंय, मी 1-2 मुलींना करायला पण लावणार, पूर्ण लक्ष द्या. आता समजा चालतोय आपण, की जो काही व्यक्ती आहे त्यांनी आपला हात धरलाय, आता मी खूप तो काय एकच पण 4 बोट पुढे आपले या बाजूला. तुम्ही इकडं सोडण्यासाठी किती वडा, काय होणार? 3 होत जाणार.
पकड मजबूत होत आहे. परंतु तुम्हाला तो जर हात सोडवायचा असेल तर टेक्निक किती सोपी बघा. टेक्निक काय वापरायची तर हा जो अंगठ्याचा भाग आहे त्या अंगठ्याच्या बाजूला आपलं काय करायचं मूठ वळवायचं. हे काय करायचं बघा, अंगठ्याच्या बाजूला लगेच सोडणार. म्हणजे अंगठा काय एवढी ताकद नाही त्या अंगठ्यामध्ये, आपण लगेच आपलं हात सोडू शकतो. कसं करायचं बघा आता, ही जो आपला हात आहे उजवा हात म्हणतो तो काय करायचा, अशी आडी मारायची. फास्ट मध्ये आता ही स्लो शिकवतो मी तुम्हाला, पण करताना ज्यावेळेस तुमचं असं काय हीच होते त्यावेळेस काय करायचं बघा. आता हा हात आहे जो उजवा हात पकडलेला आहे माझा, तो काय केलाय मी टर्न केलाय. आता याला काय करायचं, जस्ट खाली करायचं आणि जस्ट काय करायचं त्याच्या अंगठ्याच्या बाजूने आपण हात सोडू शकतो, बोटांच्या बाजूने हात सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही. कोणत्या बाजूने हात सोडवायचा बघून घ्या. अजून भरपूर टेक्निक आहे. जर तुम्ही वेळ कमी आहे तर आपल्याला खूप अजून तुम्हाला माहिती ओके. बघा आपण त्याच्या अंगठ्याच्या बाजूने हात सोडू शकतो. तुम्ही जर ह्या बाजूने हात सोडवायला गेले तर तुम्ही हात सोडू शकत नाही. मग पुन्हा आता हा पकडला आणि हा हात सपोर्टला द्यायचा. एका हाताने ताकद लागेल का. आता तुम्ही समजा मी मुलगी आणि पुरुष आहे खूप दांड करतो, त्याला त्याची ताकद जास्त असणार आहे की नाही तुमच्या. मग ज्यावेळेस आपण डावा हात इथं बंद करू कोपऱ्यामध्ये, कोपरा काय हा बिजागरी सारखं काम करतो. ह्या कोपऱ्यालाच काय करायचं, टाईट धरायचं, जस्ट डाऊन. ओके. आता हे डाऊन झाला, दुसरी क्रिया काय करू शकतो बघा. दुसरी क्रिया काय करायची, तुम्हाला मला सांगितलं की हा जो पाय आहे या पायाने बरोबर त्याच्या लवणीत गुडघ्याच्या मागे जोरात किक मारायची. मग काय करू शकतो, तो डायरेक्ट खाली कोसळू शकतो आणि तुम्ही स्वतःचा बचाव करू शकतो. ओके. आता दुसरी टेक्निक बघा. आता माझे केस पकड, हा जो हात आहे ना आपला डावा हात, काय करायचं तू खालून घालायचं, जस्ट पकडायचे, पकडायचे. आणि तो असं तुम्ही इथं नक्कीच टोचू शकता बरं का. हे बघा ही जी नख आहेत ना इथं अशी टोचवायची, जोरात टोचवायचे. इथं नख टोचवले का तो लगेच तुमचे केस सोडणार नाही. केस सोडले की तुम्ही काय करायचे, जस्ट मूव किक. आता पुढचं आपल्या शरीरामधले नाजूक भाग, समजा हे मला खूप टाईट हात करायचं, टाईट हात करणं पूर्ण जोरात पकडले ते. माझे कोणते अवयव शरीरातले कोणते अवयव मोकळे ते लक्ष द्या. तुम्ही पाहून घ्या. ही खूप अतिशय महत्वाची टेक्निक मी तुम्हाला शिकवतोय. टेक्निक लक्षात घ्या, शिकून घ्या. स्वतःला मी माझे हात पण पॅक आहे आणि ते इतकं क्लोज पकडतो, टाईट पकडायचं, इतकं क्लोज आहे मी त्याच्या, बरोबर आहे. मग इथं काय फ्री आहे माझं, पाय फ्री, अजून काय फ्री, हात कुठं फ्री, डोकं फ्री का नाही. मग डोक्याचा जो भाग आहे आपला हा फोरहेड म्हणतो त्याला, काय म्हणतात फोरहेड, कपाळ. कपाळ काय अतिशय मजबूत असते आपलं कपाळ. बघा लहानपणी आपण याच्यामध्ये टक्करी द्यायचं. ओके पकडायचं. आता इथं कपाळ काय तुमचं आहे मोकळं आहे, तुम्ही इथं काय करू शकता, त्याच्या तोंडावरती आघात करू शकता. कुठं करू शकता तुम्ही, समोर बघा, समोर इथं तुम्ही त्याच्या नाकावर जर आघात केला तर तुम्ही लगेच मिठी साईड करीन, तो लगेच सोडून देणार. तुम्ही काय करायचं, जोरात थोडस माग व्हायचंय आणि धपकी त्याच्या नाकावरती आघात करायचंय कपाळाचा. आणि त्यांनी सोडलं की लगेच दुसरं काय पाय मोकळे. हा जो गुडघ्याचा भाग आहे तो त्याच्या ड्रॉइंग मध्ये किक मारला, संपला, त्याचा विषय संपला. ओके. तर ही टेक्निक आहे. ओके. आता पुढची पकड असं माझं बघा. आता टेक्निक आहे बघा. आता इथं काय करायचं, सोडण्याचा प्रयत्न करायचा. बघा
धरायचं असं जस्ट खाली जायचं. काय करायचं? खाली जायचं. खाली गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, हा जो डोक्याचा भाग आहे मागचा, हा डोक्याचा भाग काय होणार, तो त्याचं तोंड असं पुढे खाली येणार. त्यावेळेस काय करायचं, हा डोक्याचा भाग आहे हे डोक्याला मार, तिचं तोंडाला मार. त्याच्या तोंडाला मारला की तो लगेच हात सोडणार नाही. हात सोडला की हा जो खालचा पाय खाली आणि त्याला उचलून खाली फेकायचं. किती सोपं आहे हे, काय अवघड आहे काय? हा आता बघा, आता इथून पकड खालून, आता इथे खालून पकडलेलं आणि वरून पकडलेलं होतं. तिची टेक्निक मी तुम्हाला सांगतो. आता इथे खालून जोरात पकडतो. आता बघा, हिथं काय आपलं मोकळं आहे, आता मोकळे काही पाय मोकळे, बरोबर आहे. समोर पकड, लागू नको तू. आता हिथं हात मोकळे तर तुम्ही त्याच्या डोळ्यामध्ये आघात करू शकता. कसा करायचं बघा, ही जी अंगठी आहेत ना, अंगठी अतिशय मजबूत करायची, ताकदीने अशी लगेच ताकद स्प्रेड करायची. अंगठी जोरात त्याच्या डोळ्यामध्ये अंगठी घालायची आणि डोळ्यामध्ये घातल्यानंतर काय करायचं, त्याला असं दाबायचं खाली माग दाबायचं. ओके, हे डोळे काय करायचे, अंगठीचे खोल रुतवायचे त्याच्या डोळ्यात. डोळे फुटले तरी चालते ते पुढचे. त्याला काय करायचं, असा दाबला जोरात. तुम्ही हे जे बुबुळ आहे ना, बुबुळाला दाबलं का तो लगेच तिथं कोलॅप्सच होतो, तो पडणार डायरेक्टली, झाकच येणार, कारण त्याला दिसणारच नाही पुढे काय. ओके, हे दाबलं आणि याला खाली ओढायचं, संपला विषय. ओके, आणि इकडे वळलं की पाय मोकळा आहे तुमचा, त्यांनी तुम्ही मारू शकता खाली ग्रोईंग. ओके, पुढची गोष्ट आता हे करू शकता तुम्ही. दुसरी गोष्ट काय करायची बघा, पकड. आता हे आपले नाजूक भाग तुम्हाला मी सांगितले. सुरुवातीला डोळ्याला करायचं, डोळे नाही तर ही झाला कंट्रोल, जोरात कानावरती मारायचं दोन्ही हाताने, जोरात. हे कप करायचं, याला कपिंग म्हणतात. कपिंग, कपिंग काय करायचं, जोरात मारायचं त्याच्या कानावर, जोरात. एकदा जेवढी ताकद आहे तुमची तेवढ्या प्रेशरने तुम्ही त्या कानावर मारायचं, लगेच तो सोडला, कारण नाजूक भाग आहे. ओके, त्याच्यानंतर